पुनर्स्थान समरसता गुरुकुलम पिंपरी चिंचवड मधील या शाळेला आता वेगळ्या ओळखीची गरज राहिली नाही, कारण की या शाळेतील महाराष्ट्रातील पारधी असतील, वडरे असतील अशा भटक्या विमुक्त जातीमधील मुलांना जे आहे ते शिक्षण दिलं जातं। त्याच शिक्षणाबरोबर आता कला कौशल्याचं देखील शिक्षण या ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की इको फ्रेंडली गणपती जे आहेत ते या ठिकाणी आता हे विद्यार्थी घडवताना आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। नक्की काय याचा उद्देश आहे आपण जाणून घेऊयात। या संस्थेच्या शिक्षिका आहेत मॅडम, नक्की काय उद्देश आहे? आपण पाहू शकतो की इको फ्रेंडली गणपती जे आहेत ते बनवण्यास मुलं जे आहेत ते सरसावलेले पाहायला मिळतात। दरवर्षी आमच्या इथे गुरुकुल ही एकतर आदिवासी मुलांची शाळा आहे, जास्त म्हणजे पारधी मुलं आहेत, इतरही आहेत, पण पारधी मुलांवर जास्त भर दिलेली आहे। पारधी मुलांसाठी शाळा काढली आणि कला कौशल्यावर आधारित असल्यामुळे आम्ही कलेवर जास्त भर देतो, जेणेकरून मुलं नोकरी जरी लागली नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील, स्वतःचा व्यवसाय करू शकतील, या उद्देशाने या शाळेचं काकांनी काढली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्साह आहे। नवीन मुलं असल्यामुळे जास्त नवीन मुलं आहेत, त्यांचा उत्साह जास्तच आहे की कारण त्यांना त्या शाळेमध्ये शिकायला भेटत नव्हतं, ते ह्या शाळेत त्यांना शिकायला मिळतं, त्यामुळे त्यांना खूप आवडतं। माझ्या आधी वर्गाच्या बाहेर ते उभे असतात की गणपती कधी बनवेल, आणि जे बनवलेले गणपती किंवा तयार केलेले असतील ते मुलांना म्हणजे मुलांच्या नावावर त्यांचे पैसे टाकले जातात, जे विकले गेले ते, जेणेकरून 11वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनसाठी पैसे त्यांना उपयोगी पडतील। नक्कीच आपण पाहिलं तर ज्या मुलांना आई वडील भटके विमुक्त किंवा पारधी समाजामध्ये या मुलांना जे आहे ते स्थान असतं, त्यांचं स्थान जे आहे ते आता या शाळेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्याकडून या मूर्ती ज्या आहेत त्या बनवत विक्री केली जाते आणि त्या विक्रीतून मिळणारे पैसे जे आहेत ते याच मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी पोस्टामध्ये जे आहे ते टाकले जाते। त्यामुळे आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी जे आहे त्या अशाच प्रकारे इको फ्रेंडली गणपती जे आहेत ते याच मुलांकडून जे आहे ते खरेदी करावे असं आव्हान जे आहे ते आता शाळेकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV 9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।